नमस्कार. आसावरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत थंडगार मठ्ठा कसा बनवायचा. त्यासाठी सर्वप्रथम 2 कप ताजे दही घ्या. त्यामध्ये साधारणपणे 4 ते 5 कप पाणी टाका. गोडीसाठी 1 ते 2 टीस्पून साखर टाका. आणि ताक करून घ्या. हे ताक एका पातेल्यामध्ये काढून घ्या. मिक्सरचा जार 1 कप पाणी टाकून हलवून घ्या. आता मठ्ठ्याचा मसाला बनवून घेऊ. त्यासाठी 1 ते 2 हिरव्या मिरच्या घ्या. आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त चालते. त्याचबरोबर 1 ते 2 इंच आले बारीक किसून घ्या. मठ्ठ्याला मुख्य चव ही आल्यामुळेच येत असते, त्यामुळे आले जरा जास्त घेतले तरी चालेल. मिरचीचे तुकडे आणि आल्याचा किस चांगले कुटून घ्या. जर आपल्याला जास्त तिखट नको असेल तर एकच हिरवी मिरची घेतली तरीही चालेल. हे एकसारखे चांगले कुटून घेतले की त्याचा रस चांगला येतो. आता हे चांगले वाटण तयार झाले आहे. आता भांड्यातील ताक पुन्हा मिक्सरच्या जारमध्ये घ्या आणि या ताकामध्ये हे बनवलेले आले आणि मिरचीचे वाटण टाका. यामध्ये चवीसाठी बारीक मीठ अर्धा टीस्पून आणि काळे मीठ अर्धा टीस्पून टाका. त्याचबरोबर धने जिरे पूड 1 टीस्पून टाका आणि हे छानसं मिक्सरमधून फिरवून घ्या. मठ्ठ्यामध्ये या सर्व मसाल्यांचा स्वाद मिसळण्यासाठी आपण 10 मिनिटं ठेवले होते. आता गाळणीने गाळून घ्या. थोडीशी कोथिंबीर टाका. मठ्ठा तयार. हा मठ्ठा कमीत कमी अर्धा तास तरी फ्रीजमध्ये ठेवा थंड होण्यासाठी, किंवा बर्फाचा क्यूब जरी टाकला तरीही उत्तम. असा हा मठ्ठा तुम्ही नक्कीच ट्राय करा. थँक यू.